नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। इयत्ता 10वी इतिहास विषयाचे बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, असे प्रश्न जे मित्रांनो येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातील असे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। लक्षात घ्या मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मी मित्रांनो मागील 4 ते 5 वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून हे प्रश्न काढले आहेत, त्यामुळे माझं असं मत आहे तुम्हाला एकही प्रश्न इग्नोर करायचा नाहीये। चला तर मित्रांनो थोडंसं टाइमपास न करता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर लक्षात घ्या आपल्या पेपरमध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ मित्रांनो असतो एमसीक्यूचा 3 मार्क्ससाठी, आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला ब असतो मित्रांनो चुकीच्या जोडीवर का तो 3 मार्क्ससाठी। जे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स मी कव्हर नाहीत केले, आपण सुरुवात करतोय। प्रश्न क्रमांक दुसरा त्यामध्ये अ असतो मित्रांनो आपला संकल्पना चित्र पूर्ण करा 4 मार्क्ससाठी, त्यापासून आपण सुरुवात करतोय। लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला 1 2 3 जवळपास 10 क्वेश्चन्स पहिल्यांदा पाहून घ्या। हे 10 क्वेश्चन जे आहेत मित्रांनो तुम्हाला हे इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो, याचा पहिल्यांदा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मित्रांनो हे जिंचे तुम्हाला तयारी नक्कीच करायची आहे। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न वाचून दाखवत नाहीये कारण तुमचा टाइमपास होऊन जाईल मला, म्हणजे तुमच्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे। तर लक्षात घ्या हे 10 प्रश्नानंतर मित्रांनो खाली तुम्हाला मी प्रश्न दाखवतो। अजून हे 10 नंतर मित्रांनो हे 11 ते मित्रांनो 21 प्रश्न, सॉरी 11 ते आपण 22 प्रश्न घेऊया। हे 11 ते 22 प्रश्न मित्रांनो तुम्हाला काय करायचे आहेत, स्क्रीनशॉट मारून घ्या। ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या। हे टोटल 22 प्रश्न मित्रांनो तुम्ही तयारी करा। तुम्ही नक्कीच मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना हे जे मित्रांनो 4 मार्क आहेत ते लक्षात घ्या। लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला यामध्ये काय विचारलं जातं, तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे असतात। हे 22 प्रश्न तुम्ही परफेक्ट करा, 4 मार्क तुम्ही इझिली स्कोर करू शकता। आता तुम्ही म्हणणार एवढे मोठे एवढे जास्त 22 प्रश्न तुम्ही का देताय? लक्षात घ्या हे जे प्रश्न आहेत खूप सोपे आहेत, संकल्पना चित्र आहेत। म्हणजे तुम्ही जर याचं वाचलं ना मित्रांनो तुम्ही याचे प्रश्नाचे उत्तर इझिली लिहू शकता। म्हणजे जास्त अवघड प्रश्न नाही, त्यामुळे तो तुम्हाला मी जास्त प्रश्न देतोय। त्यानंतर जाऊया आपल्या पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक दुसरा ब टिपा ऑब्लिक संकल्पना स्पष्ट करा 4 मार्क्ससाठी। यामध्ये काय असेल तुम्हाला 3 प्रश्न दिलेले असतात, तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे असतात, प्रत्येकी 2 मार्काचे, एकूण 4 मार्क्ससाठी। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अॅनल्स प्रणाली, द्वंद्ववाद, राष्ट्रवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, असे 11 प्रश्न तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवते। हे जे 11 प्रश्न दाखवते ना याचे स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून घ्या आणि लिहून घ्या किंवा तुम्ही समजून घ्या किंवा लक्षात ठेवा, काही पण करा, परंतु हे 11 प्रश्न महत्त्वाचे आहेत। त्यानंतर खाली तुम्हाला मी दाखवतो 11 नंतर मित्रांनो हे जे आहेत मित्रांनो 11 नंतर हे 18 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, म्हणजे टोटल 18 प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो टिपा लिहामध्ये। तुम्ही जर मित्रांनो 18 प्रश्न परफेक्ट केले तर 4 मार्क्स तुम्ही कन्फर्म करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मी दाखवले। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक तिसरा पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा, एकूण 4 मार्क्ससाठी। यामध्ये पण काय मित्रांनो असतं लक्षात घ्या 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे आहेत। 2 प्रश्न तुम्ही ऑप्शनला टाकू शकता किंवा ऑरला टाकू शकता, म्हणजे 4 पैकी 2 म्हणजे तसं पाहायला गेलं तर सोपा प्रश्न आहे मित्रांनो। तसं घ्या, आता लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला 1 ते 9 तुम्हाला मी दाखवते, पहिल्यांदा 1 ते 9 तुम्ही एकदा पाहून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या, समजून घ्या, लक्षात ठेवा, काही करायचं करा, पण मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यानंतर मित्रांनो 10 नंतर स्टार्ट करूया। 10 नंतर मित्रांनो 19 प्रश्न, 10 ते मित्रांनो 19 प्रश्नांचा स्क्रीनशॉट मारून घ्या। हे पण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। त्यानंतर जाऊया आपल्या प्रश्न क्रमांक 5 दीर्घोत्तरी प्रश्न, म्हणजे जेव्हा तुम्हाला मित्रांनो सविस्तर उत्तरे असा प्रश्न विचारला जातो 6 मार्क्ससाठी। यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला काय असतं मित्रांनो एक 4 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडायचे, म्हणजे प्रत्येकी 3 मार्कचे प्रश्न आहेत, म्हणजे प्रत्येकी 3 मार्काचे आहेत म्हटले तुम्हाला नक्कीच चांगली तयारी करावी लागणार आहे प्रश्नांची। त्यासाठी मी तुम्हाला लक्षात घ्या हे मोठे प्रश्न आहेत, त्यामुळे मित्रांनो तुम्हाला 10 प्रश्न देतोय मी, 10 प्रश्नांची तयारी करा। अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत, तुम्ही मित्रांनो नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता आपण प्रश्नांमध्ये। मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही म्हणणार प्रश्न क्रमांक 4 मी तुम्हाला कोणता सांगता प्रश्न क्रमांक 3 नंतर डायरेक्ट प्रश्न क्रमांक 5 कडे गेलो। प्रश्न क्रमांक 4 होता, लक्षात घ्या प्रश्न क्रमांक 4 उत्तरावरती असतो आणि उत्तराखाली प्रश्न तुम्हाला सोडायचे असतात। उत्तर मी कव्हर करत नाहीये, उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया, लक्षात घ्या। त्यानंतर जाऊयात आपल्या प्रश्न क्रमांक 7 कडे। तर प्रश्न क्रमांक 6 मध्ये पण काय असतं मित्रांनो एमसीक्यूज असतात, त्यामुळे ते पण मी कव्हर करत नाहीये। प्रश्न क्रमांक 7 वाजता मित्रांनो चुकी बरोबर त्याचं कारण सांगा 4 गुणांसाठी, लक्षात घ्या। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 पैकी 2 प्रश्न सोडायचे असतात, 3 प्रश्न दिलेले असतात, तुम्ही तर 2 सोडायचे, एक तुम्ही ऑप्शनला टाकला तरी काहीच प्रॉब्लेम नाही। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता 1 ते मित्रांनो 11 तुम्हाला मी दाखवतोय, अत्यंत महत्त्वाचे प्रश्न तुम्ही पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट मारून घ्या। त्यानंतर मित्रांनो 11 नंतर आपण जाऊया आपल्या 12 13 14 आणि 15, म्हणजे तुम्हाला मी 15 मित्रांनो इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो। छोटे छोटे क्वेश्चन आहेत त्याची तुम्ही नक्कीच तयारी करू शकता। पहिल्यांदा तुम्हाला चूक आहे का बरोबर आहे ते सांगायचं, आणि जर मित्रांनो चुकीचं असेल तर मित्रांनो का चुकीचं आहे हे सांगायचं असतं। खूप सोपा प्रश्न आहे सुद्धा। त्यानंतर जाऊयात आपल्या प्रश्न क्रमांक 8 त्यामध्ये अ मित्रांनो संकल्पना स्पष्ट करा 2 मार्कासाठी। आता लक्षात घ्या त्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 म्हणजे 2च प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी 1 सोडवायचा असतो। त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो मी पहिल्यांदा 10 प्रश्न दाखवतो, तुम्ही पाहू शकता पहिले 10 प्रश्न तुम्ही एकदा समजून घ्या। त्यानंतर मित्रांनो डावा म्हणजे 11 टोटल 11 प्रश्न आहेत, तुम्ही 11 डायरेक्टली पाहू शकता। हे मित्रांनो 11 महत्त्वाचे प्रश्न आहेत, तुम्हाला मित्रांनो याची तयारी करायची। त्यानंतर आपल्या पुढील प्रश्नाकडे। पुढील प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 8 ब त्यामध्ये संकल्पनाची मित्र 2 मार्कासाठी, लक्षात घ्या। यामध्ये पण तुम्हाला मी जवळपास 11 प्रश्न दाखवतो, तुम्ही पाहू शकता 11 प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये पण मित्र तुम्हाला काय असतं 8 ब मध्ये पण 2 पैकी 1 सोडायचा असतो, तुम्हाला 2 प्रश्न दिलेले असतात, तुम्हाला 1च प्रश्न सोडायचा असतो, लक्षात घ्या। त्यामध्ये 12 आणि 13 पण समजून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या। त्यानंतर जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 9 थोडक्यात उत्तरे 2 मार्कासाठी, थोडं 2 पैकी 1 यामध्ये पण मित्र तुम्हाला सोडायचे असतात, लक्षात घ्या। यामध्ये तुम्हाला मी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न दाखवतो। यामध्ये तुम्ही पहिल्यांदा 11 प्रश्न पाहू शकता, हे 11 प्रश्न मित्रांनो खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, लक्षात घ्या। खूप मित्रांनो तुम्हाला मी सर्व जे प्रश्न आहेत मित्रांनो प्रश्नांवाईज म्हणजे प्रश्न प्रकारावाईज तुम्हाला मित्रांनो मी सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलेले आहेत, लक्षात घ्या। तुम्ही या क्वेश्चनची प्रिपरेशन करा, तयारी करा, तुम्ही नक्कीच मित्रांनो इतिहासाच्या पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बद्दल धन्यवाद।